मनोज जरांगे आझाद मैदानात दाखल। मराठा आरक्षणासाठी जरांगेंचं आज आझाद मैदानावर उपोषण। जरांगेंसह मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत। मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर सरकारची करडी नजर। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून आंदोलनाची पूर्ण माहिती घेणं सुरू। मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही घेतली जाते प्रत्येक अपडेट। मनोज जरांगे समर्थकांची मुंबईत पोलिसांकडून अडवणूक। मानखुर्दमध्ये जरांगे समर्थकांच्या गाड्या पोलिसांनी अडवल्याची माहिती। गाड्या अडवल्यामुळे 4 किलोमीटर पर्यंत रांगा। हजारो आंदोलक मुंबईत पोहोचल्यानं वाहतूक कोंडी। बेस्ट बस रस्त्यावर उभ्या। सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडी। मराठा आरक्षणासाठी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत। आंदोलकांचा उत्साह शिगेला। हलगीच्या तालावर थिरकले आंदोलक। मनोज जरांगेंचा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना हमीपत्र। आंदोलनाच्या परवानगीची मूळ प्रत सोबत बाळगणार। आंदोलकांची मर्यादा आणि वाहतूक नियमांचं पालन करण्याचं हमीपत्र। नवाब मलिकांची कन्या सना मलिक यांच्याकडून मनोज जरांगेंचं स्वागत। मुंबईच्या वेशीवर पोहोचताच जरांगेंचं केलं स्वागत। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पार्किंगची व्यवस्था। मुंबईतील 9 ठिकाणी पार्किंगची सोय। दक्षिण, मध्य आणि पूर्व मुंबईमध्ये पर्यायी मार्गाची व्यवस्था। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे खासदार बजरंग सोनवणेंचा मराठा आंदोलनाला पाठिंबा। सोनवणे मनोज जरांगेंच्या आंदोलनात पोहोचले। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, ओबीसी महासंघाची मागणी। उद्यापासून नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू करणार। गरज पडल्यास मुंबईला जाण्याचा इशारा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या मुंबई दौऱ्यावर। शहा लालबागच्या राजाचं घेणार दर्शन। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा महायुतीच्या नेत्यांची बैठक घेण्याची शक्यता।